50 धावा बनवल्या गेल्यात. 51 धावांचा इथं मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये पाठलाग करायचा आहे. 4 षटकं, 24 चेंडू आणि 51 धावा, हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पार करण्यासाठी. सलामीची आघाडीची जोडी सार्थक आणि अनिश, ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी यश गायकवाड, प्रमुख गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. लेट्स प्ले डावाला सुरुवात. यावेळी कव्हर्स रिजन मध्ये सुंदर फटका, अप्रतिम क्वालिटी दर्जाचा एक शानदार चौकार, 4 धावा. बघितलं इनफिल्ड 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बघितले, त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून पात्र आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक शानदार चौकार पहिल्याच बॉलवरती सार्थक भोसलेच्या बॅटमधून बघायला मिळाला. 51 धावांच्या पाठलागाला मात्र दिमागदार सुरुवात पहिल्याच बॉलवरती आपल्याला बघायला मिळाली. यावेळी हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला. तोपर्यंत आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती, तोपर्यंत एक सिंगलच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 5. एकेरी दुहेरी धावा देखील या मैदानावरती घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्ही या मैदानावरती चौकार षटकार खेळू शकत नाही. त्यामुळं सिंगल डबल जितक्या जास्त प्रमाणावरती तिथं प्राप्त करता येतील त्या प्राप्त करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा यश, यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरती या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय 1 आणि 1 सिंगल. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालाय. सार्थक भोसलेला स्ट्राईकवरती जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनिशचा असेल, कारण त्याच्या बॅटमधून लेफ्ट हँडर बॅटरसाठी अत्यंत पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या स्टेच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. अतिरिक्त धाव इथं धावफलकावरती जोडली जाते. एक्स्ट्रा रन्सच्या बरोबरीने मात्र संघाचा धाव पुढे जातोय. धावफलकावरती 7 धावा. एक धाव अत्यंत महत्त्वाची या लढतीमध्ये. दोन्ही संघांसाठी विजयावरती शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे जर प्री क्वार्टर फायनल खेळायचे असेल तर. यावेळी हलकासा पुढे येतं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फसलेला प्रयत्न पाहतोय. लाईन मिस करतोय फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल बरोबरीने मात्र चांगलं कमबॅक चौकारा बरोबर मात्र आपण पाहतोय. आत्तापर्यंत 3 आणि 3 धावा इथं खर्च करताना पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल यश गायकवाड पुन्हा एकदा. यावेळेचा फटका ऑन साईडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताबडतोड तडाखा. हा तडाखा नव्हता तर धूम धडाका होता. षटकार, 6 धावा. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला अगदी 6 धावांमध्ये परावर्तित करत असताना आपण पाहतो फलंदाज सार्थक भोसले. म्हणून तर आपण पाहतो ना की सलामीला पाठवले, त्याचं कारण देखील तसंच आहे. 13 धावा धावफलकावरती. ओहो हो, गुडघा टेकत ऑन साईड खेळला, परंतु आपण पाहतोय ना की नशिबाची साथ तिथं मिळाली नाही. एक सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. यश गायकवाडचं पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आले. धावफलकावरती 14 धावा. विजयाचं समीकरण 18 चेंडू, विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. 14 धावा म्हणजे बरंचसं अंतर कापण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी केलाय. मॅरेथॉन इनिंग आपण पाहतोय. न थकता या दोन्ही फलंदाजांना हे अंतर कापणं गरजेचं आहे. तितकेच चांगली गोलंदाजी देखील यश गायकवाडवरती हल्ला त्या ठिकाणी चढवलाय, परंतु नवीन गोलंदाज किरण भरम, प्रचंड गुणवत्ता असलेला गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करतोय. आणि इथं मात्र अनिशचा खेळ संपलाय. विकेट आली आहे, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 1.
पुन्हा एकदा आपण पाहतोय किरण भरम स्वतःला सिद्ध केलं ना तर इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू साहिलसाठी होता. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. अतिरिक्त धाव आपण पाहतोय धावफलकावरती जोडली जाईल. किरण भरम प्रचंड गुणवत्ता असलेल्या गोलंदाज आपण पाहतोय. 17 चेंडू 36 धावा या समीकरणाचा पाठलाग. फुलटॉस बॉल ऑन साईडला पिकअप शॉट जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. षटकार बरोबर आपण पाहतोय धावफलक. यावेळी पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू शैलेश जज करतायत परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ बॉल निघून गेला. लगातारचा लागोपाठचा बिग हिट शेरॉन षटकार. दोन बिग हिट. साहिल इज द मॅन इन क्रायसिस. अफलातून खेळ आपण पाहतोय आल्या बरोबर. पुन्हा एकदा कव्हर्स रिजन मध्ये चेंडू हवेमध्ये. ओमकार चेंडूच्या खाली. विकेट आलीये. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर. आणि इथं साहिलचा खेळ इथं समाप्त झालाय. डावाला पडलेलं दुसरं खिंडार. नवीन बॅटर सचिन जोरी दाखल होत आहेत. साहिलला मात्र परतावं लागतंय. आल्या बरोबर 2 षटकार ठोकत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार बघायला मिळेल का ही अशी परिस्थिती होती परंतु पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतो टिट पार टॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर होतं. इटका जवाब पत्तर से असं म्हटलं जातं. 27 धावा फलकावरती 14 चेंडू 24 ची गरज. सचिन स्ट्राइक ऑन तयार. तर किरण भरम यावेळी सुंदर फटका. गॅप शोधलाय. एक टप्पा घेत चेंडू पोहोचतोय शैलेशला बीट करत सीमारेषा पार येतोय दणदण करत. शानदार चौकार. महागड षटक जरूर आपण पाहतोय परंतु 2 विकेट्स आल्यात महत्वाच्या. धावफलक मात्र आपण पाहतोय 31. 31 धावा 2 गडी बाद. 13 चेंडू 20 धावांची गरज. या षटकामध्ये मागच्या षटकाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न जरूर बघायला मिळाला. यावेळी बॅटची आतली कड आणि यष्टीरक्षकाने काम तमाम केलं. विकेट आली आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद सचिन या ठिकाणी बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. नवसाई फ्रेंड सर्कल संभवे संघाला. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 31 धावा बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. प्रति षटक 10 ची सरासरी जरी राखली तरी विजयावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. परंतु गोलंदाज विशाल ओलावळे जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. विशालची देखील बघायला मिळते. स्ट्राइक ऑन. इथं उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर आपण पाहतोय. फलंदाज जागा बनवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा. 32 धावा धावफलकावरती. सार्थक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगलं कामकाज करत असताना पाहतोय. 5 चेंडू 12 वरती खेळतोय. विजयाचा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. एक्स्ट्रा रन्स इथं खर्च केलेला. 2 अतिरिक्त धावा इथं धावफलकावरती जोडली जायची. 33 ला 3. 12 चेंडू 18 ची गरज. 12 चेंडू 20 ची गरज होती. 2 व्हाईट बॉल.
यावेळीचा फटका ऑन साईडला, प्रॉपर टायमिंग बघायला मिळालं नाही. शैलेश दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडतोय आणि एक प्रमुख बॅटर ज्याच्यावरती सगळ्या आशा निराशा सगळं काही अवलंबून होतं, परंतु तो माघारी परतलाय. सार्थक भोसले डगआउटच्या आसरेला. धक्का क्रमांक 4 इथं मैदानाच्या आतमध्ये. नवसाई फ्रेंड सर्कल 33-4. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रतीक लक्ष्मण जोरी. मागच्या मॅचचा हिरो. जबरदस्त बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहतोय ना की संघाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळाला. 33-4. 11 चेंडू 18ची गरज. विशाल हुलावळे पुनश्च एकदा यावरती पायावरती टाकलेला चेंडू आपण पाहतोय. पायाच्या साहाय्याने जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल. लेग बाईज चा इशारा मुख्य पंचांनी कळवलाय. 10 चेंडू 17 या समीकरणावरती आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या नजरा असतील कारण की महत्वाचा सामना आपण पाहतोय. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्यात. यावेळी देखील मिस टाइम फटका जज करू शकत नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू उसावतो. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. फेकी तिथे मात्र अवांतर धावा खर्च करताना पाहायला मिळतील आणि तोपर्यंत कच्च्या कालावधीमध्ये मात्र आपण पाहतोय 3 धावांबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 37 धावा. एक शॉट. एक धाव शॉर्ट आहे. 2च धावा तिथे प्राप्त होताना पाहायला मिळतील. 36 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेंची गरज. यावेळी बॅटची कड आणि यष्टीरक्षक पुन्हा एकदा चांगल्या पोझिशन मध्ये. टिपलाय झेल. विकेट आली. फलंदाज बाद. 5वा धक्का. चार झाले. 4 चेंडूची हाताळणी झाली. 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेंची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही दोन्ही बाजूने झोकलेला पाहायला मिळतोय. धावा डिफेंड देखील होऊ शकतात. धावा बनवल्या जावी देखील जाऊ शकतात. नवीन बॅटर कुणाल जोरी, करण जोरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशालने मात्र अफलातून गोलंदाजी याही षटकामध्ये केली. यावेळी मात्र योग्य चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. हलकासा शफल होत जागा बनवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलच्या हाताळणी पाहायला मिळते. 36 रन्स ऑन बोर्ड. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू आणि 15 धावा. हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल विशालचा. यावेळेचा फटका ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. वाह, टेकन व्हेरी गुड कॅच. शानदार झेल. सौरव माजिरे इज द मॅन इन क्रायसिस. रावडे. षटक संपलंय ते आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्ती अखेर. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू. विजयासाठी 15 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रतीक दाखल होतोय. करण स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळेल. सौरभ माजिरे नवीन गोलंदाज. यावेळी देखील आपण पाहतोय शरीराचा वेध घेतोय. सरळ जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. लेग बाईजचा इशारा मुख्य पंचांचा. एका धावे बरोबरीने मात्र संघाची टोटल पुढे जाते. धावफलकावरती 37 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. हे विजयासाठी समीकरण आपण पाहतोय. यावेळी देखील हलकासा बाउन्स हुक करण्याचा प्रयत्न.
परंतु आपण पाहतोय की डॉट बॉल, निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 37 वरती धावफलक, 4 चेंडू 14. यावेळी ऑन साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न. ओ हो हो, सुंदर झेल तिथं स्क्वेअर लेगला, अप्रतिम झेल, क्वालिटी झेल आणि विकेट आली आहे फलंदाज बाद. किरण भरम शानदार झेल तिथं पकडलाय. धावाला पडलेलं 7वं खिंडार आपण पाहतोय. नवसाई फ्रेंड सर्कल संघ अडचणीमध्ये. डॅनी झोरे न्यू बॅटर, 3 चेंडू आणि 14 धावा. हे समीकरण पाहतो. डॅनी काय कमाल करणार. 37 ला 7 अशा द्विधा परिस्थितीमध्ये 3 चेंडू 14ची गरज. सौरभ माजिरे पुनश्च एकदा फुलटॉस मिस करतोय, सरळ जातोय विकेट किपर कडे. डॉट बॉल या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय औपचारिकता पाहायला मिळेल. 2 चेंडू 14ची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. या सामन्यावरती मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते. 22ची एक सिंगल, धावफलक आपण पाहतोय 38, 1 चेंडू 13 धाब्यांची गरज. ओहो, यावेळी पायावरती आणि हा सामना जिंकलाय. रावडे क्रिकेट क्लब रावडे संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाच्या बार. वेल प्लेड बोथ ऑफ टीम्स. किरण भरम ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. शिवशंभो क्रिकेट क्लब भादस त्यांच्या अगेन्स्ट नवसाई फ्रेंड सर्कल. दुसरा प्री क्वार्टरचा सामना होणार आहे रावडे क्रिकेट क्लब रावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये निवे फायटर्स निवे. या दोन संघांमध्ये शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसाई फ्रेंड सर्कल समवे. दोन्ही संघनायकांनी टॉससाठी यायचंय. पहिल्या प्री क्वार्टर फायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आशिष भाऊ मराठे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक संपन्न होतोय. एका बाजूला शिवशंभो क्रिकेट क्लब भादस अगेन्स्ट
शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं इथं नवसाई फ्रेंड सर्कल संभवे संघाला. लगेच मॅच सुरू करायचे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किरण भरम ठरलेत. एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेणारे किरण भरम ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आशिष भाऊ मराठे यांच्या शुभ हस्ते किरण भरम यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. नवसाई फ्रेंड सर्कल संभवे संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 5-5 षटकांचे सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळं वेळेची बंधन आहेत. कृपया मित्रांनो वेळ वाचवा. प्री क्वार्टर फायनल दिवस क्रमांक 2 मधील पहिले शिवशंभो क्रिकेट क्लब भादस अगेन्स्ट नवसाई फ्रेंड सर्कल. या दोन संघांमध्ये सामना 5 षटकांचा असेल. नॉकआउट मॅचेस डू ऑर डायची मॅच जिंकणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल. यानंतरचे सगळे सामने आपण पाहतो नॉकआउटच पाहायला मिळणार आहेत. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद असावी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सार्थक षटक क्रमांक 1 मध्ये. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सार्थक आलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता इथं बारीक जोरीचा. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. पायावरती चेंडू जाऊन वेसावतोय. डॉट बॉलनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली या षटकाची. अकोले करंडक 2026 हे अत्यंत बहारदार आयोजनामध्ये
ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट केली जाते JTC लाईव्ह. ते अत्यंत बहारदार प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये ॲज अ टेक्निशियन म्हणून आपण पाहतो. विशाल पवार आणि प्रेम पवार हे सर्व JTCची टीम या स्पर्धेसाठी कार्य करते. क्लीन अँड नीट टेलिकास्टसाठी खरं तर डोंबिवलीवरून खरं तर ते इतका लांबचा दूरवरचा प्रवास करत पुण्यामध्ये दाखल झाले. पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये एक धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडू योग्य टप्प्यावरती तिथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. योग्य टप्प्यावरती अगदी शानदार षटक आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं सार्थक भोसले. 5 षटकांची मॅच, 2 षटकं पॉवर प्लेची बघायला मिळतील. यावेळी आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पंच दंडित करतायत. अवांतर धाव इथं धावफलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन्सच्या बरोबरीने धावफलक मात्र आपण पाहतोय 2 धावेवरती जाऊन पोहोचलाय. शानदार आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पार पडत असताना तितके चांगले संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये नवीन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला. 6 संघ कधीही मुळशी धरण भागातील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहायला मिळाले नव्हते एका दिवसामध्ये. मात्र हा देखील योग खऱ्या अर्थानं अकोले करंडकाच्या निमित्तानं आला. यावेळेचा फटका उंच टोले जंग होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथं झेल तिथं ड्रॉप झालाय. आदी सिंग सारख्या एका बलाढ्य खेळाडूचा झेल सोडणं निश्चित महागात ठरू शकतं. संधी निर्माण झाली होती, झेल सुटला, परंतु बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु हातातून पुन्हा एकदा चेंडू जमिनीवरती जाऊन विसावला. आदी सिंग नावाचं वादळ आहे, ते वादळ शमवण्याची ताकद होती, परंतु तसं काही मैदानावरती बघायला मिळालं नाही आणि झेल इथं ड्रॉप होतोय. सार्थक पुन्हा एकदा यावेळी ऑन साईटला. वा, सुंदर, अप्रतिम. एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळताय 4. सणसणीत चौकार. सात धावा धावफलकावरती क्लिक केला आणि एक शानदार चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. सार्थकला मात्र पुनरागमन करणं गरजेचं आहे, कारण संघ अडचणीमध्ये जरूर आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न, इथं खोलवर टप्प्याचा बॉल खांडून काढला. क्षेत्ररक्षक मात्र तिथं आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये दुहेरी धाव देखील यशस्वीरित्या घेतले गेले. 2 धावांबरोबर फलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. प्री क्वार्टर फायनल 2 मातब्बर संघ आपण पाहतोय जे एकमेकांच्या आमने सामने लढतायत, झुंजतायत. पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकामध्ये किती धावांचा डोंगर इथं उभा केला जाईल त्यासाठी प्रयत्न शिवशंभू क्रिकेट क्लब भादस संघाच्या. यावेळी मात्र इनफिल्डला क्लिअर केलं. सरळ बॉल निघून गेलाय. आउटफील्ड फास्ट, वेगवान, सरळ सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. शानदार सनसनी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 13 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. संधी जरूर मिळाली पहिल्या षटकामध्ये, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. डॅनी झोरे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 साठी पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचं आदी सिंगसाठी आपण पाहतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लॉंग ऑन स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा केलाय. आदी सिंग मोठमोठे फटके खेळण्यासाठी माहीर असलेला बॅटर. डॅनी झोरे समोर काय, यावेळी सुंदर फटका, कलात्मकतेचा आविष्कार. चेंडू पोहोचतोय तो डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. आदी सिंगच्या बॅटमधून एक खणखणीत रुबाबदार चौकार.
टप्पा ओळखला. खरं तर धीम्या गतीचा चेंडू होता. शानदार चौकार डीप कव्हर पॉइंट मध्ये. पुन्हा एकदा डॅनी. यावेळी देखील आपण पाहतोय लॉंगॉन मध्ये खेळलाय. प्रतीक येतोय चेंडूवरती. एक सिंगल. एका सिंगलच्या मध्येच आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होईल. एक धाव इथं धाव फलकावरती जोडले. 18 धावांचा डोंगर आपण पाहतोय आतापर्यंत उभा केलाय. अजूनही बराचसा अंतर, बराच चेंडू, बरेचशी षटकं इथं मैदानाच्या आतमध्ये टाकणं बाकी असणार आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय 5 षटकांची आपल्याला बघायला मिळेल. यावेळी देखील ऑन साईडला एका हाताने चेंडू अडवला. तिथं 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 फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. बॅकअप होता म्हणून बरं झालं, नाहीतर एक्स्ट्राचे रन्स तिथं खर्च झाले असते. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक एक धाव खूप महत्त्वाची. अत्यंत महत्त्वाच्या लढतीमध्ये दोन्ही संघांना जिंकायचंय. जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेले दोन्ही संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संभवे संघ. यावेळी देखील सुंदर फटका. गॅप शोधलाय. प्रतीक पोहोचू शकत नाहीये. सरळ जाऊन पोहोचतोय तो सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. येतोय खणखणीत चौकार. या षटकामध्ये चौकारांची उधळण पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आला, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर पुनश्च एकदा गॅप शोधलाय, त्यानंतर पुन्हा एक चौकार पाहायला मिळाला. डॅनी झोरे. यावेळेचा फटका. इम्प्रोव्हायझेशन ऑन साईडला. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये. आदी सिंगचा झेल सोडणं किती महागात ठरू शकतं. 5 चेंडू 16ची खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. डॅनी पुन्हा एकदा. शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेचा फटका. वा, उत्तम, अतिउत्तम, शानदार कनेक्शन आणि सरळ बॉल पोहोचतोय तो सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार रुबाबदार षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 35 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आदी सिंगचा झंझावात आपण पाहतोय. 6 चेंडू 22, तर बारीक जोरी 6 चेंडू 12 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती. सार्थक पुनश्च एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. उलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक आणि एकच सिंगल धावफलकावरती जोडली जाणार आहे. थोडीशी फेकी अस्ताव्यस्त होती, परंतु पोहोचतोय सार्थक चेंडूवरती. धावफलक मात्र 36 वरती जाऊन पोहोचलाय. फुलटॉस बॉलवरती चांगला प्रहार होता. आदी सिंग पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रचंड फॉर्म मध्ये. 6 चेंडू 22ची एक नेत्र दीपक इनिंग. अगदी झेल सुटल्यानंतर ना काट्यासारखा टोचतोय तो अक्षरशः क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. सार्थक पुन्हा एकदा संधी निर्माण करेल का? यावेळचा फटका. उंच टोले छंग आणि अत्यंत लांब लचक असा रुबाबदार षटकार. घातक विघातक बॅटिंग आपण पाहतोय. अगदी गोलंदाजाला देमाय धरणी टाय करून टाकले. एक संधी आणि एक संधी दवडल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात ते देखील आपण मैदानावरती पाहतोय. 42 वरती धावफलक, परंतु सार्थककडे निश्चित क्षमता आहे. चांगली गोलंदाजी, चांगले चेंडू, योग्य टप्प्याची गोलंदाजी तिथं मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. 2.2 षटकांचा खेळ संपला. 42 वरती धावफलक. गती परिवर्तन होतं. धीम्या गतीचा चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंच युवराज पाटील सर हात फैलावतायत आणि कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं मात्र धावफलकावरती. 43 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही गडी न गमावता आतापर्यंत भारत संघ
स्वप्नवत सुरुवात आपण फ्लाइंग स्टार्ट इथं मात्र दोन्ही सलामीवीर बॅटर्सनी दिली. यावेळी देखील सुंदर फटका गॅप शोधलाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या दरीमधून अगदी सुसाट भन्नाट चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. 47 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अत्यंत दमदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय दोन्ही बॅटर्स कडनं. सलामीवीर फलंदाज एका बाजूला बारीक जोरी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक ऑन आदी सिंग. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस खांडून काढला कव्हर्स रिजन मध्ये. करण येतोय चेंडूवरती. थोडासा फंबल आहे. सार्थक परंतु आपण पाहतोय तितकासा परिणाम होणार नाही. एक आणि एकच सिंगल. संघाचा धावफलक पुढे पोहोचतोय. आदी सिंग 9 चेंडू 33, बारीक 7 चेंडू 13. आज मात्र महत्त्वाची लढाई प्री क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. तिथून पुढे देखील आपण पाहतोय बराचसा संघर्ष दोन्ही संघांना करावा लागणार आहे. यावेळेचा फटका देखील ऑनसाईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेकी थोडीशी उशिरानं पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा इथं परिपूर्ण होत आहेत. आणि 2 धावेंबरोबर संघाचं शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाचं इथं मात्र अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टाकणं बाकी आहे. सार्थक पुनश्च एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळचा बॉल व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांची. अतिरिक्त धाव मात्र इथं धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स इथं खर्च केले जात आहेत. 51 धावा संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय आपण. एक स्वप्नवत सुरुवात मात्र जरूर बघायला मिळाली. कमबॅक कसं केलं जाईल हे देखील बघायचंय. अजूनही 2 षटकं संपूर्ण बाकी पाहायला मिळतात. यावेळी सुंदर फटका. लेटचा फटका होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फेकी पुनश्च एकदा आपण पाहतोय अस्ताव्यस्त पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा इथं परिपूर्ण. 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे तर 53 धावा. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती. सलामीची जोडी मैदानामध्ये. प्रतीक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं. यावेळी पुन्हा एकदा ऑनसाईडला गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. सरळ बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांनी 4 धावा. सत्तावन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 चेंडू 37 धावा. एक झेल किती महागात ठरू शकतो क्रिकेटच्या मैदानावरती हे खरं तर दाखवून देतोय. काट्यासारखा रुततोय खरं तर आदी सिंग. यावेळी देखील मिस टाइम आहे परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. संघाचा डाव पुढे घेऊन जात असताना 58 धावा फलकावरती. सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तितकी चांगली साथ देखील आपण पाहतोय आदी सिंगला. बारीक जोरीची लाभली आहे. तो देखील चांगल्या रन रेटनं आपण पाहतोय धावा बनवतोय. हा देखील बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल. सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावफलक
64 धावा धावफलकावरती. 3.3 षटकं संपलेत. यावेळी देखील ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अडवतोय एका टप्प्यावरती. तोपर्यंत आपण पाहतोय एकच सिंगल. स्ट्राईक रोटेट होतीये. आदित सिंग पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळणार आहे. झंझावाती खेळी, सनसनाटी निर्माण करणारा सामना आपण पाहतोय. सनसनाटी निर्माण करणारा धावफलक आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये. ओ हो हो, हुक केलाय आणि 6 धावांसाठी बुक केलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचा अजूनही एक चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक 4 मधील 71 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. 12 चेंडू 44 धावा आदित सिंगच्या बॅटमधून. यावेळी देखील सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग. जबरदस्त प्रहार. गॅप शोधलाय आणि सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतायत 4-4-4. चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 75 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकही विकेट न गमावता आतापर्यंत बनवल्यात. आदित सिंगच्या बॅटमधून बघितलं तर तब्बल 48 धावा आल्यात. मात्र 13 चेंडूंचा सामना करत असताना कमाल बेमिसाल क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. अकोले करंडक 2026 मानाची सन्मानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. दिवस क्रमांक 2 मध्ये प्री क्वार्टर फायनल. शिवशंभो क्रिकेट क्लब भादस त्यांच्या अगेन्स्ट नवसाई फ्रेंड सर्कल. शेवटचा अंतिम षटक करण गोलंदाजीच्या मार्कवरती. 5व्या षटकासाठी आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळेल. धीमे गतीचा चेंडू होता. रीड करता आला नाही. टॉपेज झालाय आणि तिथं मात्र झेल सुटलाय. झेल ड्रॉप होईल. धावबादची देखील संधी होती तिथं मात्र आदित सिंगला बाद करण्याची. 76 धावा धावफलकावरती. झेल जरूर इथं मात्र आपण पाहतोय महागात पडत असताना आदित सिंगचा अर्धशतक इथं कंप्लीट होणार का हे देखील बघायचं आपल्याला. 48 वरती आदित सिंग. मात्र 2 धावांची गरज. 13 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. करण पुन्हा एकदा. ओ हो हो, एकच मारलाय पण सॉलिड मारलाय. जबरदस्त प्रहार आणि अर्धशतकी खेळ आपण पाहतोय. षटकार. जबरदस्त कामगिरी. 14 चेंडू 54 धावांची नेत्रदीपक इनिंग आदित सिंगची. अफलातून खेळ इथं मात्र आपण पाहतोय प्री क्वार्टर फायनल मध्ये. डोळ्यांचं पार न फेडणारा सामना इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तब्बल 82 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदित सिंग जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालाय. कमाल बेमिसाल फलंदाजी आपण पाहतोय या मॅच मध्ये आदित सिंगची. करण जोरी पुन्हा एकदा. यावेळी देखील सुरेख फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. 1 आणि 1 सिंगल. तोपर्यंत आपण पाहतोय धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचेल. एक मोठी उच्चांकित धावसंख्या आपण पाहतोय या सिरीज मधील. अकोले करंडकामधील उभी राहतीये 5 षटकामध्ये. 83 धावा आतापर्यंत बनवल्यात. यावेळी सुंदर फटका आपण पाहतोय. प्रतीक पोहोचतोय. ओ स्टॉप. वॉर्ड स्टॉप. सुंदर अडवलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण. 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल पुन्हा एकदा पुढे पोहोचते. 85 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4.4 षटकं संपले. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यावेळी आपण पाहतोय पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय डॉट बॉल जो येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग मधील. तब्बल 85 धावांचा एक भला मोठा डोंगर इथं मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केलाय. अजूनही 1 चेंडूचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी.
यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता, खांडून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल तिथं परिपूर्ण होतीये आणि एका सिंगलच्या मदतीने मात्र आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचतोय. पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 86 बनवल्यात. प्रतिस्पर्धी संघासमोर मात्र एक भलं मोठं आव्हान, 87 धावा इथं मात्र 5 षटकामध्ये कंप्लीट करायच्यात. सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. तब्बल 87 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये नवसाई फ्रेंड सर्कल समवेत संघाला बनवायच्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये साहिल बरोबरीने संघ नायक सचिन जोरी, तर गोलंदाजीसाठी सोपान जोरी. यावेळी पहिलाच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये होता, एका टप्प्यावरती त्या ठिकाणी संतोष चेंडूला अडवतोय. एक आणि एक सिंगल इथं कव्हर होईल आणि एका सिंगलने संघाचा अकाउंट ओपन होत आहे. 87 धावांचा पाठलाग इथं मात्र कसा केला जाईल. नवसाई फ्रेंड सर्कल संघ लढवय्या पहिलाच बॉल फेस करत असताना सुंदर त्या ठिकाणी प्रयत्न होता. चांगला प्रयत्न तिथं आदित सिंगचा बघायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल, एकेरी धाव मात्र धावफलकावरती आपण पाहतोय जी नोंदवली जाते. प्रतिषटक 18 धावा ज्या तुम्हाला धावफलकावरती प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या आहेत. त्यामुळे त्या आस्किंग रन रेटनं
तिथे धावा बनवणं गरजेचं असेल. यावेळी देखील उंच आकाशामध्ये चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय संतोष. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा इथं पूर्ण होतील. संघाचा डाव पुन्हा एकदा पुढे जातोय. धावफलकावरती 4 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं सोपान जोरीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मागच्या मॅच मध्ये काही थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु त्याने यावेळी बॅटची कड, एसटी रक्षकाने झेल सोडलाय. साहिलचा झेल आपण पाहतोय 3 धावसंख्येवरती सुटलाय. मागच्या इनिंग मध्ये आपण बघितलं आधी सिंगचा झेल सुटला, त्यानंतर अर्धशतकी खेळी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा एकदा गती परिवर्तन होतं. सरळ यावेळी देखील बॅटची आतली कड होती, परंतु विकेट किपरला मिस करत सरळ चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात मात्र 5 धावा, एकही विकेट न गमावता. आस्किंग रन रेट 20+ आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी 82 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. मंगेश जोरी गोलंदाजीच्या मार्कवरती. समोर सचिन जोरी. यावेळी देखील लेंथ बॉल होता. अक्रॉस द बॅटचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय चेंडू. डॉट बॉल आपण पाहतोय. 5 धावा मात्र धावफलकावरती. आस्किंग रन रेट मात्र आपण पाहतोय प्रति षटक एक वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळेल. यावेळी स्लॉट मध्ये बॉल. सुंदर टायमिंग, परफेक्ट कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. आजच्या दिवसातील दुसऱ्या प्री क्वार्टर फायनलचा टॉस आपण करणार आहोत. निवे फायटर्स निवे अगेन्स्ट रावडे क्रिकेट क्लब रावडे. दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी यायचंय. सचिन जोरी यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर हा सामना जिंकून दिलात तर मात्र आपण पाहतोय की मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गणेश भाऊ निवेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 15 धावा धावफलकावरती एक शानदार चौकार आपण बघतोय. षटकारापाठोपाठ चौकार. मंगेश जोरी राईट हँड राऊंड द विकेट. यावेळी देखील ऑन साईडला डीप मध्ये अथर्व, परंतु अथर्वच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. प्री क्वार्टर फायनलचा टॉस या ठिकाणी केला जातोय. रावडे क्रिकेट क्लब रावडे त्यांच्या अगेन्स्ट निवे फायटर्स निवे. यावेळी देखील सुंदर फटका, अप्रतिम क्वालिटी दर्जाचा, सरळ बॅटनं 6 धावा, 6 रन. षटकार. अत्यंत महागडं षटक. या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात. 20 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला राखायचे.
अजूनही एक चेंडूचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. मंगेश जोरी प्रमुख गोलंदाज, प्रचंड मोठं आक्रमण सचिन जोरी यांच्या माध्यमातून. 25 धावा फलकावरती, 19 चेंडू आणि 62 धावांची गरज. यावेळचा बॉल मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं मात्र धाव फलकावरती. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. सव्वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 बॉल विजयासाठी 61 धावांची गरज. 20 धावा प्रति षटकची सरासरी पहिल्या. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका सुरेख अप्रतिम. या षटकातील आपण पाहतोय हा एक बेधुंद करणारा कडक सचिन जोरींच्या बॅट मधून आलेला एक दिमागदार षटकार. 6 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या तब्बल 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. या षटकामध्ये तब्बल 27 धावा इथं मात्र कुठून काढल्यात. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये संतोष गावडे. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. व्यूहरचना आपण पाहतोय बदलली जाणार आहे. विस्तारित क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 षटक पॉवर प्लेची समाप्त झालेत. पॉवर प्ले अक्षरशः फोडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. 18 चेंडू आणि 55 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानावरती. सलामीची जोड ही मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. ओ हो 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 अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. लेग बाईसचा इशारा मुख्य पंच कळवतायत. 33 धावा धावफलकावरती. एक धाव खूप महत्वाची आहे. 1 बाउन्सचा इशारा असेल का हे देखील बघायचंय. 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य पंच कळवतायत. यावेळी देखील सुंदर परंतु आपण पाहतोय आदित्य सिंगला चकवा देत सरळ वेगवान आउटफील्ड. सरळ बॉल निघून गेलाय. हसते हसते कट जाय रस्ते चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. निवेश संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जर सचिन जोरी यांनी जर मॅच जिंकून दिली तर मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व निवेगावचे पोलीस पाटील गणेश भाऊ निवेकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेचा फटका मिस टाइम होता परंतु जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 38 धावा फलकावरती. येणारे 15 चेंडू विजयासाठी 49 धाव्यांची गरज. जशास तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये दिलं गेलं होतं परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपण पाहतोय अगदी गोलंदाजांचा घेतलेला खरपूस समाचार सलामीच्या फलंदाजांनी. सचिन जोरी 9 चेंडू 32 धावा. ओ हो हो पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग. सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. 14 चेंडू आणि 43 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. सचिन जोरी 10 चेंडू आणि 38 धावा आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्री क्वार्टर फायनल सेकंड बॅटिंग मध्ये देखील जशास तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. 44 संतोष डेड बॉल आपण पाहतोय. 14 चेंडू 43 धावा. चौदा चेंडू आणि 43 धावा. संतोष पुनश्च एकदा. ओ हो हो इथं मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथं तिथं काय घडेल. ओ इथं जेल सुटलाय. सचिन जोरी यांना मात्र जीवनदान त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. बराच चेंडू हवेमध्ये होता. खूप उंची प्राप्त केली. बॉलवरची नजर पाहायला मिळाली नाही आणि मात्र चेंडू जमिनीवरती विसावतोय. जीवनदान
घातक असतं हे आपण मागच्या इनिंगमध्ये बघितलं. अर्धशतकी खेळी आदी सिंगची बघायला मिळाली, परंतु या जीवनदानाचा फायदा कसा घेतला जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा इथे यथोचितरित्या घेतल्या गेल्यात. 46 वरती धावफलक. सलामीची जोडी मैदानामध्ये. 13 चेंडू 41 धावेंची आवश्यकता. लास्ट बॉल आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मधील. यावेळी हुक केलाय ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथं. ओ हो सुंदर झेल टेकन, व्हेरी गुड कॅच. बराच लांबचा पल्ला पार करत तिथं मात्र झेल टिपलाय. सोपान जोरी आणि इथं मात्र सचिन जोरी. एक चांगली इनिंगची समाप्ती झाली आहे. चांगला खेळ आपल्याला दाखवत होते, मात्र बॅक टू द डग आउट. सोपान जोरी गोलंदाजीच्या मार्कवरती. प्रमुख अश्र पुनश्च एकदा बाहेर काढलं गेलंय. चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा सोपान जोरीचा वापर. पहिल्या षटकामध्ये मात्र आणि मात्र 5 धावा होत्या. तिथून पुढचा डाव आपण बघितला. सचिन जोरीची अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. साहिलला मात्र इथं पुन्हा एकदा हुकचाच प्रयत्न पाहायला मिळतोय. कनेक्शन खूप महत्त्वाचं आहे. डॉट बॉल मात्र इथं आस्किंग रन रेट वाढवणार आहेत, त्यामुळं सोपान जोरीवरती आक्रमण करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्या तर निश्चित प्रतिस्पर्धी संघ देखील डाव टाकू शकतो. परंतु सोपान जोरी हा चाणाक्ष गोलंदाज आहे, अभ्यासू गोलंदाज आहे, त्यामुळं इथं तसं बघायला मिळणार नाही. शरीराचा वेध घेतला होता चेंडूनं, तोपर्यंत आपण पाहतोय लेग बाईसचा इशारा मुख्य पंचांचा येतोय. 2 चेंडू योग्य टप्प्यावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 47 वरती धावफलक. 10 चेंडू 40 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती चौकार आला तर मात्र या सामन्यामध्ये पलटवार होईल. यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन बघायला मिळत नाहीये. आदित्य सिंग चेंडूच्या खाली टिपलाय झेल. विकेट. फलंदाज बाद. पुन्हा एकदा कमबॅक आपण पाहतोय. सोपान जोरी आल्याबरोबर विकेट इथं मात्र ब्रेक थ्रू मिळवून देतोय. पुन्हा एकदा मिस टाइम. यष्टी रक्षक टिपतोय झेल. विकेट आली आहे बॅक टू बॅक. सलगचा दुसरा विकेट. फलंदाज बॅक टू द डग आउट. सत्तेचाळीस धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पलटवार जरूर पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल. सार्थक भोसले नवीन फलंदाज आपण पाहतोय. 8 चेंडू 40 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही आपण पाहतोय सार्थक आहे. लक्ष जरूर मोठ आहे. 47 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पहिलाच बॉलवरती आक्रमण. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकारानं केली आहे सुरुवात इथं सार्थकने. 6 धावा षटकार. त्रेपन्न धावा अर्धशतक आपण पाहतो इथं संवेद संघाचं कंप्लीट होत आहे. 7 चेंडू 34 ची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अडवलाय. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचं रूपांतर
2 धावा इथं मात्र पूर्ण होतील आणि 2 धावांबरोबरच षटक संपलंय चौथ्या क्रमांकाचं. 4 षटकांचा समाप्तीनंतर धावफलकावरती 55 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 6 चेंडू आणि 32 धाब्यांची आवश्यकता. पंचावन्न धावा फलकावरती. बारीक जोरी गोलंदाजीच्या मार्कवरती. 6 चेंडू 32 ची गरज. यावेळी मात्र आपण पाहतोय एक सिंगल परिपूर्ण होणार आहे. बारीक जोरी. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम टाकण्यासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धाब्यांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती षटकार आला तर मात्र सामना टाय होऊ शकतो. एक डॉट बॉल. पहिलाच बॉल आपण पाहतोय फेस करत असताना सरळ फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. बिग हिट शेरन षटकार. 6 धावा. 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 62 धावा फलकावरती. जरूर जरूर आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी मात्र मिस टाइम. अथर्व येतोय. टेकन व्हेरी गुड कॅच. शानदार झेल. सार्थक इथं मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटनं आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये एक सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुढे जातोय. क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहतोय जागा निश्चित करत असताना शुभ शंभो क्रिकेट क्लब भादस संघ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हर्स रिझन मध्ये अगदी शानदार रुबाबदार षटकार. 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल आणि आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. इथं मात्र शिव शंभो क्रिकेट क्लब भादस. विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.